महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। राज्य सरकारने विरोधी पक्षनेता नियुक्त करावा यासाठी धुळ्यातील कृषी कन्येचे राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पत्र। विरोधी पक्षनेत्याची तात्काळ नियुक्ती न केल्यास ग्रामीण भागातील जेन झी रस्त्यावर उतरणार, प्रियंका जोशी। सरकार चालवत असताना सत्ताधारी पक्ष ज्याप्रमाणे महत्त्वाचा भाग असतात त्याचप्रमाणे त्या सरकारमधला विरोधी पक्ष नेता हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो। त्यामुळे राज्यातील सरकारला विरोधी पक्ष नेता यासाठी धुळे जिल्ह्यातील कृषी कन्येने राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पोस्ट मार्फत पत्र पाठवून विरोधी पक्ष नेता तात्काळ नियुक्ती करण्याची मागणी केली आहे। राज्यपाल मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात लोकशाहीसाठी विरोधी पक्ष नेता असणे हे खूप महत्त्वाचे असून राज्यातील जनतेचे व शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधी पक्ष नेता नियुक्त करावा, अन्यथा ज्याप्रमाणे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी शहरातील जेन झी रस्त्यावर उतरले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्यासाठी ग्रामीण भागातील जेन झी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असंही यावेळी युवा सेनेच्या पदाधिकारी तसेच कृषी कन्या प्रियंका जोशी म्हणाल्या। काय आज पत्रव्यवहार करतात, काय मागणी आहे? आज मी आदरणीय राज्यपाल त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्रव्यवहार करते आहे। महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नाही, लोकशाहीचं एक लक्षण आहे। ज्याप्रमाणे सत्ताधारी महत्त्वाचा भाग सांभाळतात त्याचप्रमाणे महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता सुद्धा महत्त्वाचा असतो। सत्ताधारी जेव्हा खुर्चीवर बसतात तेव्हा महाराष्ट्रातले गंभीर प्रश्न त्यांना दिसेनासे होतात। अशा वेळी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेता महाराष्ट्रातील गंभीर प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचं काम करतो। पण आज महाराष्ट्राला कित्येक दिवसापासून विरोधी पक्ष नेता नाही। महाराष्ट्रात अत्यंत गंभीर प्रश्न आहेत, कर्जमाफी संदर्भातले प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी पाऊस पडतोय, कुठे पाऊस कमी पडतोय, शेतकऱ्यांना बियाणं अत्यंत चुकीच्या प्रकारचं दिलं जात आहे जे पेरणीनंतरही उगवत नाही। असे अनेक प्रश्न असताना लाडक्या बहिणींचे नाव अचानक लाभापासून वंचित ठेवले जात आहे। ही प्रश्न आहेत, पण आम्हाला हे प्रश्न मांडण्यासाठी विरोधी पक्ष नेता नाही, हे अत्यंत चुकीचं आहे। महाराष्ट्रातले मुख्यमंत्री सभागृहात एकदा जनतेला उद्देशून म्हटले की मी पाहून येईन। माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही एकदा सभागृहाकडेच पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असणारा विरोधी पक्ष नेता सभागृहात नाही। त्या संदर्भात आज मी पत्रव्यवहार करते आहे। शहरातले जेनवी रस्त्यावर उतरले, आंदोलन केलं, राज्यपाल महाराष्ट्र देशातील शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला। आज ग्रामीण भागातला जेनवी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही लवकरात लवकर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते नेमा, अन्यथा ग्रामीण भागातला जेनवी रस्त्यावर उतरेल आणि मग आम्हालाही न्याय घेता येईल। तुम्ही आम्हाला कितीही सडकछाप पडलं तरी हाच भविष्यातला जेनवी या खासदारांच्या ताटात अन्न पिकवणार आहे, याची यांना आठवण पडली असेल तर हीच आठवण करून देण्यासाठी आज मी पत्रव्यवहार करते। मी विनंती करते की लवकरात लवकर महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेते नेमा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू। धन्यवाद। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।